मोठं ऊर्जा वलय हे द्वारकेचं कृष्णा मंदिर आहे. इथे ध्यान लवकर लागतं म्हणून मी त्या भटजींना सांगत होतो की अहो इथे ध्यान चांगलं लागतं आणि मी हा स्कॅन बघितल्यावर सांगतोय. त्यामुळे तुम्ही याचा अभ्यास करता म्हणून तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. या मंदिराच्या बाजूला समुद्र आहे आणि समुद्राच्या दुसऱ्या टोकाला पाकिस्तान आहे. पाकिस्तानी दोन्ही युद्धात अचूक टाकले होते आणि आजकालचं जे टेक्नॉलॉजी आहे ना ते धावतं लक्ष पण पकडतं. याच्यावर एकही बॉम्ब पडला नाहीये. तो एकतर त्याला क्रॉस करून खाडीत पडतो नाहीतर अलीकडे समुद्रात पडतो. आणि आमचे शिवकृपानंद स्वामी म्हणत होते की तुमच्या भोवती तुमच्या साधनेचं गुरुकृपेचं एक संरक्षण कवच म्हणून तुमचं तेजोवलय असतं. तुम्हाला कधी त्याच्या लवकर व्याधी होणार नाही, अपमृत्यू होणार नाही, अपघात होणार नाही. हे तुमचं कवच, तुमचा ऑरा तुम्ही म्हणाल तर तुमचा ऊर्जा वलय सशक्त असलं पाहिजे. काही काही लोकांचा अक्षरशः 20-20 फूट ऑरा असतो म्हणजे तुमचं संरक्षण कवच असतं. असो, पिरॅमिड थेरपी हल्ली खूप बॉम्बेमध्ये येऊन राहिलेली आहे. तिथे काही रोगग्रस्त व्यक्तींना बसवलं जातं 2 तास. त्यांच्या वरती तर मुख्य पिरॅमिड असतो पण त्यांच्या डोक्यावर पण पिरॅमिड ठेवला जातो. आणि मी जेव्हा पिरॅमिडचा स्कॅन केला तर बाकी सगळीकडे गोल दिसतात. इथे बघा तुम्ही वैश्विक ऊर्जा सरळ ओढलेली आहे. आणि त्याचं तंत्र तेच आहे की ह्या पिरॅमिडचा जो समभुजी त्रिकोण असतो त्याच्यात ही ऊर्जा ओढली जाते सरळ सरळ विश्वातून. ती या भुजातून आज आणि 1/3 अंतरावर सगळ्यात जास्त असते. आणि तुम्हाला आश्चर्य वाटायला नको, हे विज्ञान अगोदर माहित होतं म्हणून हे जेवढे इजिप्शियन पिरॅमिड्स होते त्या ममी सगळ्या 1/3 अंतरावर होत्या. तिथं त्या सापडल्या आहेत. तर हे विज्ञान अतिशय योग्य आहे, फक्त त्याला पुरावा हवा होता. हे बघा इथे रायगडाचं टकमक टोक आहे. खालून फोटो घेतला आणि इथे ग्रीन एनर्जी आणि थोडीशी गोल्ड एनर्जी दिसली. एखाद्या व्यक्तीने ठरवलं की मला औषध घ्यायचं नाही, मला ते सूट होत नाही. ती जर व्यक्ती रोज इथे जाऊन उभी राहिली तर ती बरी होणार औषधाशिवाय. फक्त लोक प्रयोग म्हणून सुद्धा घाबरतात. पण मी तुम्हाला काही उदाहरणं दाखवणार आहे. कारण आपल्या डोळ्यांना हेच दिसत असतं. कारण आपले पंच ज्ञानेंद्रिये फक्त भौतिक शरीर एवढंच बघू शकतात. सूक्ष्म शरीर बघू शकत नाही. सूक्ष्म ऊर्जा वलय, सूक्ष्म तरंग बघू शकत नाहीत. आणि याचा पुरावा म्हणून शिवकृपानंद स्वामी सांगतात की ते हिमालयात खूप वर्ष होते. अक्षरशः 50-60 लोकांच्या वस्ती होत्या वेगवेगळ्या उंचीवर. हे लोक, यांना काही त्रास झाला, ही व्याधी झाली, डॉक्टरांकडे जात नाहीत. कारण त्यांच्यापासून डॉक्टर म्हणजे 8 दिवसाचा प्रवास दऱ्याखोऱ्यातून. हे लोक अंगावर कमीत कमी कपडे ठेवून सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत बसून राहायचे जमिनीवर. आणि ही आपली गुरुत्वाकर्षण शक्ती बऱ्याचशा नाड्यांमधून ही नकारात्मक शक्ती ओढून घ्यायची. आणि तो सूर्यदेव, ज्याच्या हल्ली आपण दर्शन जास्त घेत नाहीत, तो सूर्यदेव आपल्या तान्हापी निपाजा या सगळ्या कंपन शक्तीने तुम्हाला बरं करतो, तुमचे अवयव सुस्थितीत करतो. कारण आपल्याला वाटतं की आता रंग एक आहे म्हणजे सगळं आतमध्ये एकाच रंगाचे आहे का? मुळीच नाही. जर आपण आपल्या शरीरात बघितलं, भौतिक शरीरात, तर प्रत्येक अवयवाला त्याच्या कामानुसार रंग मिळालेला आहे. म्हणून तुम्हाला व्हेरिकोस वेन पुष्कळ वेळा निळ्या दिसतात बघा. हा रंग ती कंपन शक्ती त्या सूर्यदेवाकडून घेतात आणि तो अवयव सुस्थितीत होतो. कारण आपण बघितलंय की अवयव सुस्थितीत होण्याला त्या चक्राला योग्य कंपन शक्ती मिळायला पाहिजे आणि म्हणून ते अवयव सुस्थितीत होतात, त्यांचे रोग जातात. एखाद्या मूर्तीचा आपण स्कॅन घेऊ शकतो आणि जेव्हा छान हिरवा कलर येतो, थोडासा गोल्ड कलर येतो, ह्या मूर्तीसमोर गेल्यावर लगेच मन निर्मळ होतं. आपल्याला अनुभव असतो हा. पटकन मन शांत होऊन जातं. खूप त्याला कोलाहल चालू असतो, खूप विचार असतात, पण त्या मूर्तीसमोर गेल्यावर मन लवकर शांत होतं. कारण तिथली असलेली सकारात्मक ऊर्जा, पॉझिटिव्ह एनर्जी. एक स्वयंभू दगडाचा आपण जर मूर्ती म्हणून आपण नंतर ती ठेवतो, पण त्याचा स्कॅन व्हाईट येतो. व्हाईट हा खूप शुद्ध, खूप पवित्र कंपन शक्तीचा आहे.
चांगल्या पुस्तकाचा ऑरा चांगला येतो, फोटोचा चांगला येतो, रुद्राक्ष नुसत्या स्कॅनवर ओळखता येतो. आणि या आभा मंडळाचं विज्ञान आपल्या वारकरी लोकांना माहिती आहे. ते लोक लाखो संख्येने जातात पंढरीला आणि जिथे कळस दिसेल तिथे उभे राहतात, तिथून नमस्कार करतात, पुन्हा त्या माऊलीला प्रार्थना सांगतात, पुन्हा साष्टांग नमस्कार करतात आणि तृप्त मनाने घरी जातात. आणि तुम्ही आम्ही काय करतो माहितीये का? एखाद्या मंदिरात खूप गर्दी असेल तर स्वतःचं पाकिट सांभाळत, कोणाला धक्का देत, कोणावर पाय देत, कसं तरी करून पोहोचता. तिथूनही तुम्हाला कोणीतरी बाजूला करतं आणि बाहेर येऊन झालं बाबा मूर्तीचं दर्शन. तुम्ही तिथून कुठलीही ऊर्जा घेतलेली नाही, कारण ती ऊर्जा घेण्यासाठी तुम्हाला किंचित क्षण निर्मन अवस्थेत असावं लागतं. तुम्ही तुमच्याच याच्यात असतात, आता याला ठोकलंय, याला ओरडलंय, कसं तरी देवाच्या समोर आता तो भोडजी आपल्याला ढकलणार आहे, तुम्ही त्याच विचारात असतात. तुम्ही तिथून कुठलीही चांगली ऊर्जा घेतलेली नाही आहे. फक्त तुम्हाला डोळ्यांनी दिसली ती मूर्ती बघून तुम्ही बाहेर आलेला आहात. तर हे ऊर्जा आभामानाचं विज्ञान समजल्यावर आपल्याला ऊर्जेचा खेळ समजू शकतो. नाम जपाचा महिमा खरं तर खूप प्राथमिक अवस्थेत आमचे स्कॅन्स आहेत. एखादी व्यक्ती खूप असंतुलित असेल, खूप डिस्टर्ब असेल म्हणा, व्याधीग्रस्त असेल, तिला जर एक 7 चक्रांचा मंत्र दिला आणि 21 दिवस सतत म्हणायला सांगितलं, 21 दिवसांनी त्याचा स्कॅन केला. आता हे रंगांचं मी तुम्हाला शिकवत नाहीये, पण तुम्हाला अंदाज येईल की इथे लाल रंग आहे, इथे हिरवा झाला, इथे पांढरा रंग आहे, तो पांढरा रंग निघून गेलेला आहे. त्याचे पण अनुभव तेच सांगत असतात की त्याच्या सूक्ष्म शरीरात काय फरक पडला. शरीराच्या दृष्टीने काय सांगत असतो? पायापासून डोक्यापर्यंत कंपने जाणवतात, आज्ञाचक्रात प्रचंड हालचाली जाणवतात, आज्ञाचक्रापासून उष्णतेची निर्मिती जाणवते, अतिशय आनंदावस्था, शरीर डोलते, खाण्यापिण्याची वासना कमी झाली तरी दिवसभर उत्साह वाटतो, दोन्ही नाकपुड्यातून म्हणजे सुषुम्ना नाडीचा प्रवास सुरू होतो. हे त्याचे अनुभव असतात. म्हणजे या सगळ्या मंत्राचा नंतर योगासनाचा आपल्या सूक्ष्म शरीरावर ऊर्जेशी संबंधित असल्यामुळे परिणाम होतो आणि तो बघता येतो. पण आपण त्याच्या पुढे खूप काहीतरी बघणार आहोत. सकारात्मक ऊर्जा, पण ज्या सत्संगात असतो आणि मोठ्या कार्यक्रमात जातो, दिवस कसा निघून जातो कळत नाही. घरचे सगळे प्रॉब्लेम विसरलेले असतो आपण तिथे. याचं कारण तिथे असलेला सकारात्मक ऊर्जेचे वलय किंवा कंपन शक्ती. त्याच्यामध्ये आपली नकारात्मक शक्ती काही फार कामाची नसते, ती क्षीण असते, पण ती उचलल्या जाते. आपले विचार बदलतात, आपले जुने विचार थांबतात आणि म्हणून आपण त्याचा आनंद घेत असतो. पुन्हा घरी 4 भिंतीत आल्यावर पुन्हा आपल्या विवंचना सुरू. हे या गरोदर स्त्रीचं नाक नाहीये, येणाऱ्या बाळाचं आहे ते ऊर्जावलय. म्हणून अशी स्त्री पटकन ओळखता येते. तिच्यावर एक वेगळी कांती, तेज असतं बघा, आणि तुम्ही पण पटकन विचारता काय गुड न्यूज आहे का? कारण त्या बाळाचं, येणाऱ्या बाळाचं ऊर्जावलय तिच्यामध्ये मिसळलेलं असतं आणि एक वेगळंच स्तर त्याला मिळालेले असतात. आणि आपल्या ऋषीमुनींनी सांगितलं काय ते महत्वाचं आहे. अशा स्त्रियांनी नेहमी चांगलं वागावं, चांगलं ऐकावं, चांगलं बोलावं, चांगलं बघावं. कारण आपल्या शरीरामध्ये 70% पाणी आहे. आणि आज जपानमध्ये पाण्यावर प्रयोग झाला की त्या काचेच्या पेल्यातल्या पाण्याला जर तुम्ही प्रेमयुक्त संबंध जोडला, काही संवाद साधला, तर त्याच्यापासूनचे क्रिस्टल्स अप्रतिम तयार होतात. बघत राहावं. पण त्याच पाण्याला जर तुम्ही अपशब्द बोललात तर त्याचे क्रिस्टल्स तुम्हाला बघवणार नाही. आणि लक्षात घ्या, या गरोदर स्त्रियांमध्ये गर्भजल म्हणून अजून पाणी असतं. म्हणजे ती स्त्री जे जे ग्रहण करणार आहे ते सगळं बाळापर्यंत जाणार आहे. आणि आमच्या काही लेक्चर मधून मग काही स्त्रिया उठून उभे राहतात आणि सांगतात, आज माझ्या मुलीला कॉलेजमध्ये जायला सुद्धा भीती वाटते. ती पोटात असताना माझ्यावर अनेक संकटे होती आणि त्याची भीती मला होती. म्हणजे हे खरं आहे. ही छोटी बाळं, यांच्या सोबत आजी आजोबा आपला सगळा वेदनांचा भाग विसरतात आणि तासनतास खेळत असतात.
कारण ह्यांचं ऊर्जावलय अतिशय निरागस, काही विचार नाही, म्हणून यांचं ऊर्जावलय खूप जबरदस्त असतं आणि त्या ऊर्जावलयात आपण गेल्यावर आपण आपल्या व्याधी विवंचना विसरतो. आणि जी मुख्य फोटोग्राफी आहे पुढे ही एक मोठी चाचणी परीक्षा म्हणून होणार आहे. म्हणजे आज आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर सांगतात ही ब्लड टेस्ट करा, हा एक्सरे करा, ही सोनोग्राफी करा. एकच टेस्ट आपल्याला सगळी कशी बघायला मिळणार आहे ते आपण 10 मिनिटात संपवू आणि 9 वाजता थांबूया. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह. मी जर तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्हाला इथे डॉक्टर देव किती दिसतात आहे, तुम्ही म्हणाल हा काय पहिलीतला प्रश्न विचारला, इथे डॉक्टर देव गेली 1.5 तास एकच जण बोलतोय. पण काही अधिकारी व्यक्ती आहेत साधनेमध्ये पुढे गेलेले आहे, म्हणतील नाही इथे डॉक्टर देव 2 आहेत. एक डॉक्टर देव भौतिक शरीरातले आणि एक चेंडूच्या आकाराचं त्यांचं ऊर्जा देह, सूक्ष्म देह. आणि वज्रेश्वरीचे मुक्तानंद स्वामी म्हणतात की मला तर प्रत्येकाचे 4 देह माहिती आहेत. एक भौतिक देह, एक सूक्ष्म देह, एक कारण देह आणि एक महाकारण देह. पण आजची जी टेक्नॉलॉजी आहे ही सूक्ष्म देहापर्यंत आहे. कदाचित क्वांटम फिजिक्समुळे आपण त्याच्याही पुढे जाऊ शकतो. होत असतं की एक अत्यंत लाईट प्रूफ, म्हणजे अशी खोली पाहिजे की जिथून कुठूनही लाईट येणार नाही. जर खिडक्या दार असतील तर ते बंद केले जातील. अशा रूम मध्ये विशिष्ट ट्यूबलाईट लावून, म्हणजे ज्याला आम्ही फुल स्पेक्ट्रम ट्यूबलाईट म्हणतो, सूर्यप्रकाश ताना पी निपाजा फ्रिक्वेन्सी तुमच्यावर सोडली जाते. तुम्हाला कमीत कमी कपड्यात उभं राहावं लागतं, म्हणून स्त्रियांचे स्कॅन स्त्रिया करतात आणि जेंट्सचे स्कॅन जेंट्स करतात. तुमचा सूक्ष्म देह बघता येतो. तुम्हाला तिथे तुमचा भौतिक देह दिसणार नाही, तुम्हाला तुमचा सूक्ष्म देह म्हणजे रंगीबिरंगी पठार आहे, जे तुमचे चक्र आणि ऊर्जावाहक नाड्या असणार आहे. उदाहरणार्थ आपण इथे काही ऊर्जावाहक नाड्या बघतो आहोत. हे आज्ञा चक्र, विशुद्धी चक्र, अनाहत चक्र, नाभी चक्र, स्वादिष्ठान चक्र, मूळाधार चक्र बघतो आहोत. आणि ह्या ऊर्जावाहक नाड्या आपल्याला यांच्याबद्दल सगळी माहिती देत आहेत. हे जे सरळ लाईन दिसते आहे ती ऊर्जावाहक नाडी आहे. अर्थात तो अभ्यास असा काही 1 दिवसात होणारा नाही, पण लक्षात घ्या की आभा मंडळ चिकित्सा म्हणजे शारीरिक, भावनिक, बौद्धिक, मानसिक आणि आध्यात्मिक प्रतिमा यांचा अभ्यास. त्यामुळे शरीरात असणाऱ्या ऊर्जा शक्तींचे अडथळे ओळखून त्याचे मोठे स्वरूप होण्यापूर्वीच पूर्वसूचित करणे किंवा योग्य मार्गदर्शन करणे शक्य होते. फ्युचर हेल्थ स्कॅनिंग सिस्टीम होणार आहे. आयुष मिनिस्ट्रीशी याच्याबद्दल आम्ही सतत संपर्कात आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे जरी ही टेक्नॉलॉजी आता आली असली तरी विदेशामध्ये ही गेली 10-12 वर्ष आहेत. प्रत्येक हिलरकडे ही टेक्नॉलॉजी आहे आणि त्यांच्या अभ्यासानुसार जगभर स्त्रियांची संख्या जास्त आहे. आज 1250 लोकांचा स्कॅन आहे, 750 लोकांचा स्त्रियांचा स्कॅन आहे. कारण मानसिक आणि भावनिक परिस्थिती. कारण लग्न होऊन जेव्हा ते दुसऱ्या घरात जातात तो एक वेगळा इम्पॅक्ट, त्याच्या असलेले नवीन संबंध, या सगळ्यांचा परिणाम त्यांच्या सूक्ष्म शरीरावर होत असतो आणि त्याच्यानुसार काही व्याधी निर्माण होत असतात. त्यावेळेस त्यांचे मेडिकल रिपोर्ट्स नॉर्मल असतात. आणि म्हणून जेव्हा अशांना स्कॅन करून आपण जेव्हा योग्य त्यांना सांगतो त्याच्यातून लवकर बऱ्या होतात असा आमचा अनुभव आहे. तर मग या सगळ्याचे काय पैलू आहेत ते मी तुम्हाला सांगतो. आधुनिक संशोधनाने सिद्ध केले की सूक्ष्म देह, चक्र, नाड्या यांचा आरोग्याशी संबंध आहे. त्यामुळे शरीरातून निघणाऱ्या ऊर्जेच्या छायाचित्रीकरणातून शारीरिक, मानसिक, भावनिक असंतुलन अचूकपणे टिपल्या जाते. म्हणजे जे आपल्याला एक्सरे, MRI मध्ये बघता येत नाही तो आपण सूक्ष्म देह बघू शकतो, नाड्या बघतो आहोत. आणि ही टेक्नॉलॉजी किती परफेक्ट आहे याचं एक उदाहरण देतो. आपण बरेचसे हात आणि पाय गमावलेले व्यक्ती बघतो, स्पेशली ट्रेनमध्ये. एखादी पाय गमावला असेल त्याच्या खालून आपण सुटके सोडतो की बा याला तर स्पर्श होणार नाही, पण त्यावेळेस त्याला दुखतं, ची जाणीव होत असते. हॅरी ओल्डफील्डने जो प्रयोग केला होता, त्याच्या मित्राचा हात गेला आणि त्याने सांगितलं की ठीक आहे आता तो हात
गेलेला आहे पण तू सरळ धर, तुझा हात नसलेला हात असा सरळ आहे आणि नसलेल्या भागावर काठी मारली, त्याला दुखलं. वैद्यकीय विज्ञान त्याला फॅन्टम पेन किंवा घोस्ट पेन म्हणतं. अरे बाबा, तो तुझा भ्रम आहे. पण जेव्हा त्या नसलेल्या भागाचा आपण ऊर्जा पिक्चर बघतो, तो हात तिथे आपल्याला दिसतो आणि म्हणून तो सेन्सेशन देत असतो. आपण आपला भौतिक देह नष्ट करू शकतो, ऊर्जा देह नष्ट होत नाही. ते वेगवेगळे अभ्यास आहे. तर ह्या बायोफिल्ड स्कॅनची उपयुक्तता जर म्हणत असाल तर आज आपण काही लोकांना सांगितलंय MRI काढू नका, नॉर्मल येणार आहे. पण काही लोकांच्यामुळे ज्यांचा हा अभ्यास नाही ते म्हणतात नाही आम्हाला तर MRI माहिती आहे. MRI लहान लहान मुलांचा काढला जातो आणि तो नॉर्मल येतो. आणि काही गोष्टी आपण MRI मध्ये बघून सांगतो, मग ते MRI काढतात आणि त्यात त्या गोष्टी खऱ्या निघतात. एखाद दुसरं उदाहरण असेल तर मी सांगतो. कार्डियाक इश्यूज, अनाहत चक्र. अहो, मोठमोठ्या कंपन्यांमध्ये वार्षिक चेकअप होत असतो, नॉर्मल. पण 3 महिने 6 महिन्यांनी कोणाला तरी हार्ट अटॅक येतो. असं काय घडलं 3-4 महिन्यात की त्याला लगेच हार्ट अटॅक येईल? त्याचं अनाहत चक्र बघितलं गेलेलं नसतं. अनाहत चक्रवून सांगता येतं की ह्या व्यक्तीला पुढच्या 2 वर्षामध्ये हार्ट अटॅक येऊ शकतो. थायरॉइड डिटेक्शन, आपण नुसत्या स्कॅनवरून सांगतो थायरॉइड तुम्हाला असणारच पाहिजे, तुम्ही टेस्ट करून बघा आणि ते खरं निघतं. दारुडे किंवा लिव्हर सायरोसिस, स्मोकिंग याच्यामुळे लिव्हर एनर्जी खूप कमी झाली असते, पचनशक्ती खूप डाऊन झालेली असते, ती आपल्याला बघता येते. व्हेरिकोज वेन्स सांगितलं तरी आमच्याकडे लक्ष जातं, आमचं लक्ष जातं आणि आम्ही सांगू शकतो की तुम्ही खूप उभे राहून शिक्षिका आहेत का, टीचर्स आहेत का, आणि हो उत्तर निघतं. कारण तिथे एनर्जीचा आपल्याला अडथळा बघायला मिळतो, तासन तास उभं राहतात. रिनल इश्यूज नुसत्या स्कॅनवरून सांगितलं जातं. क्रिएटिन केलंय का? हो डॉक्टर 3 झालंय म्हणूनच तुमच्याकडे आलोय. आपण हे त्या व्यक्तीला 8 फुटावरून बघतो, स्कॅन करतो आहोत. कारण तिच्या ऊर्जा क्षेत्रामध्ये दुसरं कोणी यायचं नसतं, नाहीतर ते ऊर्जा चित्र बदलतं. म्हणून त्याचा 8 फुटावरून फोटो घेतला जातो आणि ह्या गोष्टी सांगतोय. त्या व्यक्त केलेला नाही, विचारलेलं नाही का तुमच्या समस्या काय आहे, तरी पण आपण सांगू शकतो. विटॅमिन डी डिफिशियन्सी नुसतं एका स्कॅनवरून आपल्याला हे पण सांगू शकतो आणि बऱ्याच वेळा ती खाली आली असते फिगर. लो इम्युनिटी, काही कॅन्सर पेशंट्सला आपण सांगू शकतो की तो रोग गेलेला नाहीये शरीरातून. सायकिक अटॅक, ज्याला मी करणी आणि बाधा म्हणतो, किंवा जी नकारात्मक शक्ती, ती आपण प्राणमय कोशात बघून सांगतो. इन्फर्टिलिटी इश्यूज, कधी कधी काही कपल्स येतात, स्कॅन करतात आणि आम्हीच त्यांना घाबरत विचारतो की बाबा रे तुम्हाला काही इश्यूचा प्रॉब्लेम आहे का? हो डॉक्टर, गेली 8 वर्ष आम्हाला इश्यू नाहीये. अधिष्ठान चक्र बघतो आणि सांगू शकतो. हेडेक, मायग्रेन, इन्सोमनिया, अनेक डॉक्टर लोकांना हा त्रास आहे आणि याचं कारण आज्ञाचक्र आहे. त्यांना काही उपाय देतो आणि बरे करतो. IBS अत्यंत, माझ्या काही गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट डॉक्टरांना हा अत्यंत डिफिकल्ट केस आहे. कारण यांना काही दिवस लूज मोशन होतात आणि काही दिवस बद्धकोष्ठ होतं, कॉन्स्टिपेशन. मग हे सांगतात कॉन्स्टिपेशन झालंय का, मग आता लूज मोशनचे औषध घ्या. लूज मोशन झालंय का, मग आता कॉन्स्टिपेशन औषध. आणि आता काही लोकांनी यांना मूड एलिव्हेटर्स म्हणून सायकॅट्रिक ट्रीटमेंट द्यायला लागलेत. कारण नाही आहे तुमच्या विचारांमध्ये, तुमच्यावर असलेल्या मानसिक दबावावर तिथे प्रॉब्लेम आहे. तो तुम्ही सॉल्व्ह केला, तुमचा IBS जाणार आहे. अस्थमा, गेली 300 वर्ष अस्थमाला ट्रीटमेंट नाही असं डॉक्युमेंटेड आहे. फक्त सूर्योदयाचं यांनी जर रोज दर्शन घेतलं सकाळचं तासभर, याचा खोकला बिकला जाणार आहे, COPD जाऊ शकतं. आपल्याकडे केस आहे. प्री डायबिटिक, काही व्यक्तींना आम्ही सांगितलं तुम्ही प्री डायबिटिक आहात, डॉक्टर उद्याच मी माझं फास्टिंग शुगर करतो. डॉक्टर काय सांगू, थोडंसं तुमचं चुकलं असं मला वाटतं, फास्टिंग शुगर नॉर्मल आली आहे. मग मी त्यांना सांगतो सिरम इन्शुलिन करा किंवा HbA1c करा, ॲव्हरेज शुगर. ती प्री डायबिटिक स्टेजमध्ये असते. म्हणजे कधी कधी भौतिक शरीर आपल्याला चुकीचं माहिती देत असते, पण सूक्ष्म शरीर कधीही चुकीची माहिती देणार नाही. नी इश्यूज, बऱ्याच वेळा लंगडत गेले की लगेच पॅकेज दिलं जातं, पण बऱ्याच वेळा तुमच्या गुडघ्याच्या जॉईंट मध्ये नसतो, त्याला चालवणाऱ्या मसल्स मध्ये प्रॉब्लेम असतो, ते आपल्याला सांगता येतं.
ह्या व्यक्ती एक फार मोठा डायव्होर्स झाला आणि त्या बायकोच्या भावाने खूप तिच्यावर केसेस, याच्यावर डॅमेजच्या केसेस टाकल्या आणि त्याच महिन्यात त्याची आई गेली. ही व्यक्ती 200 लोकांना ट्रेनिंग देणारी आमच्याकडे एक व्यक्ती अशी तिला हळूहळू घेऊन आली होती. इतकी डिप्रेशन मध्ये गेली होती. मी त्याचा स्कॅन केला आणि सांगितलं, अहो तुम्ही डिप्रेशन मध्ये प्रचंड आघात सहन केलेला आहे. ते म्हणाले 2 वर्षापूर्वी पण आम्ही MRI केला, त्यांनी पण तेच सांगितलं आणि मध्ये 2 लाख आम्ही खर्च केलेले आहेत. आपल्याकडे फक्त त्यांना रेकीच्या माध्यमातून 7-8 सिटिंग मधून ही व्यक्ती एकटी यायला लागली आणि नंतर यायची थांबली. म्हणजे जेव्हा तुम्ही आज्ञाचक्र आणि सहस्त्रा चक्राला योग्य ऊर्जा द्याल, तुमचं डिप्रेशन जायला पाहिजे. ऊर्जा उपचार. हा एक मुलगा आला होता आणि मी इथे हे बघितलं, हा आपला मोटर कॉर्टेक्स आहे. म्हटलं हा मुलगा कदाचित काही दिवसानंतर पूर्ण त्याचं संतुलन जाईल आणि चालणार नाही. तुम्ही लक्ष द्या, एनर्जी ट्रीटमेंट लवकर चालू करा. त्याच्या आईने ते काही सिरियसली घेतलं नाही आणि तिसऱ्या दिवशी फोन केला, माझा मुलगा आता उभा राहू शकत नाही. कारण मी अगोदरच हे बघून ठेवलं, हा एरिया जो आहे हा MRI मध्ये येणार आहे. पण मी 8 फुटांहून त्याची फोटो काढतो आणि सांगतोय. म्हणजे आपल्या ऋषी मुनींची दिव्य दृष्टी किती अचूक होती याचा हा अनुभव आहे. काही लोक पेट स्कॅन करून घेतात आणि तोच थायरॉइड इश्यू आपल्याला इथे बघता येतं. काही व्यक्ती आपल्याला आजारी झाले म्हणून फुल बॉडी चेकअप करतात. सगळे रिपोर्ट्स नॉर्मल, सगळे रिपोर्ट्स आहेत माझ्याकडे. तो म्हणाला मी काय वेडा आहे का, मला काहीतरी होते म्हणून मी 35,000चं फुल बॉडी चेकअप करून घेतलं. तुमचा स्कॅन काय सांगतोय? मी त्याला तेच इश्यू सांगितले जे त्याला त्रासदायक होते आणि त्याच्यावर पण सांगितला. करणी बाधा. या व्यक्तीला आपण सांगितलं होतं की नकारात्मक ऊर्जेचा खूप जोर झालेला आहे. ते म्हणाले डॉक्टर असं काही नसतं. 20 दिवसात ही व्यक्ती गेली. अर्थात त्याची मोठी स्टोरी आहे, पण आपण ती स्किप करूया. या व्यक्तीला मी विचारलं काय पडला होतात का पाठीवर? हो म्हणे पडलो होतो, पण काही फार झालं नाही, 1-2 गोळ्या घेतल्या. म्हटलं ते दुखणं तुम्हाला परत येऊ शकतं. आणि बरोबर मे महिन्यात स्कॅन झाला. 27 ऑक्टोबरला फोन आला, ओ डॉक्टर काय सांगू, मी आता हॉस्पिटलमध्ये आणि माझा पाय ना ट्रॅक्शन मध्ये ओढून ठेवलाय. मी म्हटलं आणि तुम्हाला सांगितलं पण होतं की तुम्ही लवकर ऊर्जा उपचार घ्या, त्याच्याकडे लक्ष द्या, कारण ती व्याधी पुढे सक्रिय होणार आहे आणि तुम्हाला त्रास देणार आहे. असे खूप उदाहरणं आहेत. काही लोकांना आम्ही सांगतो की हे तुम्ही एवढ्या तरी टेस्ट करून घ्या, ते आम्हाला फोनवरून सांगतात, नाही व्हॉट्सअपवर मेसेज, युअर फाइंडिंग कन्फर्म बाय पॅथॉलॉजिकल रिपोर्ट, यू आर 100% राईट दॅट माय बॅकएक इज ड्यू टू लो विटॅमिन डी, हाय कोलेस्ट्रॉल. हे सगळे तिने रिपोर्ट्स नंतर करून घेतले. अहो ते सगळे पॉझिटिव्ह आले ना. म्हणजे ह्या रिपोर्टसाठी पेशंट आहे. म्हणून ही पुढे चांगली ऊर्जा एक फुल बॉडी चेकअप होणार आहे. या व्यक्तीला सिम्पटम बेस्ड आपण औषध देत असतो. हे सिम्पटम, हे गोळी, ही गोळी. या बाईला 33 गोळ्या चालू होत्या. 3 महिन्यांनी काय होणार आहे माहितीये का? हिची किडनी फेल झाली, ही कोमामध्ये जायला लागली. डॉक्टर यांनी शेवटी हे सांगितलं यांनी, ओ बाबा मी रिटायर्ड आहे, आता भरपूर खर्च झालाय, मी घरी घेऊन जातो, मला माहिती आहे या गेल्याच जमा आहेत. घरी घेऊन आले. डॉक्टरने सांगितलं तुम्ही तुमच्या भरोश्यावर घेऊन जाताय. हे बोलले, यांचा इंटरव्ह्यू आहे माझ्याकडे. अहो तुमच्या भरोश्यावर होतो की 3 महिने. घरी घेऊन आले, आमच्या ऊर्जा उपचाराने त्यांना ट्रीटमेंट केली. या बाई उठून बसल्या नाही, पंढरपूरच्या यात्रेला पण जाऊन आलेत. ऊर्जा उपचार. 20 वर्षापासून रोज 1 लिटर कफ आणि त्याच्यामध्ये लाल रंगाचा कफ पडायचा. एका वर्षी एका डॉक्टरांनी टीबीची ट्रीटमेंट दिली, एका वर्षी एका डॉक्टरांनी किमोथेरपी दिली. माझ्याकडे आले दात दुखतोय म्हणून. मी म्हणतो तुम्ही एवढा खोकलताय, मला ट्रीटमेंट देता येणार नाही, तुम्ही अगोदर ऊर्जा उपचार करा. यांना ऊर्जा उपचार म्हणजे थोडंसं नॅचरोपॅथी. आणि यांच्या बेडरूम मध्ये सूर्यप्रकाश येत होता. म्हटलं छाती उघडी ठेवा आणि जास्तीत जास्त प्रकाश घ्या. 8 दिवसात खोकला गेला. म्हणजे आपल्या सूर्यदेवाला आपली काळजी आहे, फक्त आपल्यालाच वेळ नाही त्याच्याकडे बघायची. असो, गुडघेदुखी आहे, ही गेलेली आपण बघू शकतो. लाल पॅच हा सॉफ्टवेअरला लवकर अभ्यासण्यासाठी, जसं
लाल कलर आपण डेंजर कलर म्हणून घेतलाय, स्टॉप कलर, तसा ह्याला जे कोडिंग केलेलं आहे त्याच्यात आपण लाल कलर अशासाठी घेतो की एकतर तो लवकर दिसतो आणि इंटरप्रिटेशन सोपं होतं. हा मुलगा पाय एक वाकडा आहे त्याचा, एक पाय सरळ एक पाय गोल आहे, याच्या दोन्ही याच्या वडिलांचे दोन्ही पाय गोल आहेत, पण काही केसेसमध्ये असतं. हा पडला, याचं फ्रॅक्चर झालं, जवळजवळ 3 वर्ष ते फ्रॅक्चर जुळलं नाही. हा मुलगा उभा राहत नव्हता. याची आई रोज वर्गात नेऊन ठेवायची, हा रांगेत तो दिवसभर घालवायचा, आई जाऊन घेऊन यायची. आई रडायला लागली होती की माझं बाळ आता उभं राहणार की नाही, एवढं आधुनिक विज्ञान आहे पण माझ्या बाळाला उभं नाही करता येतंय का. शेवटी त्यांना आपल्याकडे कोणीतरी त्याला 20 सेशन दिले, ते बाळ उभं राहिलं. आईच्या अश्रुधारा थांबत नव्हत्या. त्याचा एक्सरे घेऊन आपण कन्फर्म केला. मी एक छोटीशी फिल्म आहे म्हणून दाखवतो आणि आपण याला संपवण्याचा प्रयत्न करूया. Going to play Pune. Yes. My sister is coming at my place. Yes. And we'll enjoy Diwali vacation. Yes, I am the superhero. Yes. कळलं त्याची आई का अश्रू, आईचे अश्रू थांबत नव्हते. I am the smart boy. Oh yes. Very smart. ऊर्जा उपचार आपल्याला लागू अशासाठी पडतात की आपल्या ऊर्जा शरीर ज्याला म्हणतो सूक्ष्म शरीर, ते ऊर्जेचं आहे. आणि याचं उदाहरण म्हणजे जर तुमच्या भाजीत मीठ कमी पडलं किंवा तुमच्याकडे नसेल तर तुमच्या स्वयंपाकघरातल्या त्या काय ज्या 15-20 बाटल्या असतात ना वेगवेगळ्याच्या, काही उपयोगाचे नाही. तुम्हाला त्याच्यात मीठच टाकावं लागेल त्याच्यात चवेसाठी. तसा हा ऊर्जा उपचार आहे, हा नेहमी लागू पडतो. आणि हे जे हीलर्स आहेत जेव्हा येतात तेव्हा हिरव्या रंगाची कंपशक्ती मोजली गेलेली आहे. 15 वर्षापूर्वी झालेली जखम भरली नाही, ऊर्जा उपचाराने बरी झालेली आहे. सोरियासिस 2-2 वर्ष डॉक्टरांची ट्रीटमेंट चालते, पण 7-8 सिटिंग मध्ये आपण त्याला रिझल्ट देऊ शकतो. अक्युपंक्चर सुया टाकण्यापूर्वी आणि सुया टाकण्यानंतर याचा अभ्यास करता येतो. म्युझिक थेरपी, एखादं गाणं एखादं व्याधींवर का लागू पडतं याचे आपल्याला पुरावे देता येतात. आणि म्हणून एक्झिस्टिंग मेडिकल डायग्नोसिस सिस्टम regimes are unable to energy network and its component in his body, hence their existence is not acceptable to the modern medical science. आतापर्यंत हे दाखवण्याचीच प्रक्रिया नव्हती, इमेजच्या स्वरूपात दाखवण्याची नव्हती, म्हणून आज मॉडर्न मेडिकल सायन्स त्याला मान्यता देत नव्हती. आणि अशा लोकांना, जे लोक त्यांना बरे करायचे आयुर्वेदाच्या मार्फत किंवा ऊर्जाच्या वापर, त्यांना क्वॅक किंवा काहीतरी तुम्ही करताय, मनाचा खेळ आहे असं म्हणून जे सांगत होते, आज आपण त्यांना सगळ्यांना पूर्णपणे सॉलिड आपण त्यांना पुरावे देतो आहोत. हा याच्या सगळ्या मागचा प्रकल्प आहे किंवा प्रवास आहे. आणि आता मेडिकल जर्नल मध्ये सुद्धा याची नोंद घेतली जाते आहे. हे ऑन्कोलॉजिस्ट आहे, यांनी सांगितलं की मी किमोथेरपी देऊन देऊन थकलो, मी आता माझ्या पेशंटला अल्टरनेटिव्ह एनर्जीकडे पाठवतो, माझी किमोथेरपीची मात्रा कमी झालेली आहे. असो, हा सगळा अभ्यास आभा मंडळ विज्ञानाशी जुडलेला आहे. बऱ्याचशा गोष्टी काही सुटल्या असेल तर हे पुस्तक माझं इथे अवेलेबल आहे. 300 रुपयाचं पुस्तक लेक्चर मधून मी 200ला देत असतो, आपण ते घेऊ शकता. आणि कोणाला काही विषयामध्ये विचारायचं असेल तर आमच्या कोरगावकर मॅडम आहेत, तिथे तुमचा नंबर वगैरे दिला तर तुम्हाला पुढची माहिती देता येईल. आणि काही लिफलेट्स ठेवलेले आहेत, कुठे तुम्हाला लेक्चर अरेंज करायचं असेल तर काय विषय कुठे तुम्हाला सांगायचा आहे किंवा परमिशन घ्यायची आहे त्याच्याबद्दल पण लिहिलेलं आहे. तुम्हाला जी जी माहिती ज्या पद्धतीने पाहिजे असेल ती तुम्ही कोरगावकर मॅडमकडे तुमचा नंबर द्या, तुमच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट करू. कारण खूप उशीर पण झालेला आहे आणि या प्रश्न उत्तर, 1-2 प्रश्न घेऊया मला वाटतं. प्रश्न उत्तर आयोजक काय म्हणता? कोणाला काही प्रश्न असेल तर 1-2 घेऊया आणि मग मी इथे संपवतो. कोणी हात वरती केला का?
मंदिराचं कळसाचं महत्व त्या मंदिरातल्या मूर्तीमुळे असतं बरं का. आणि ती जर मूर्ती एखाद्या डोंगरावर असेल तर तिला पिरामिडचं शास्त्र लागू पडतं. म्हणून तुम्ही त्या प्रत्यक्ष मूर्ती समोर जाण्याच्या ऐवजी, कारण त्या मूर्तीची ऊर्जा त्या कळसाला पण असते, घेतलं शांत चित्ताने तर तिथली चांगली सकारात्मक ऊर्जा तुम्ही ग्रहण करू शकता. उदाहरणार्थ तुम्ही इथे बसून तुमच्या आवडत्या मंदिरातली मूर्तीची ऊर्जा घेऊ शकता. फक्त त्यासाठी थोडंसं ध्यानात जायला पाहिजे, कारण आपल्याला अल्फा थीटा जी आपली मेंदूंची कंपन शक्ती आहे त्याच्यामध्ये खोल जावं लागतं. आणि ही जी वैश्विक चैतन्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती फक्त 6 ते 3 आहे. त्यावेळेस आपलं विचारांना थांबवलं, जागृत मनाला थांबवलं तर आपण ती ऊर्जा घेऊ शकतो. काय म्हणता? हो हो, पण त्याच्यामध्ये पण एक चुंबक असतो जो ओढू शकतो वैश्विक ऊर्जा. माझ्याकडे एकच स्कॅन आहे ज्याच्यामध्ये मला कळसामध्ये सरळ मिळालं. बहुतेक कळसाचे मी फोटो काढले त्याच्यात गोल मिळालेले आहेत. माझ्याकडे त्याचा पण एक सांगतो की तिथे आपलं हिंदू मंदिर असावं, काहीतरी अजून खोल गुप्त असत असावं की ज्याच्यामुळे तिथला ऊर्जावाले चांगलं असेल, जे अनेक लोकांना अट्रॅक्ट करतं. पण आपण काय तिथे गेलो नाही, त्याचं माझ्या पुढे काही नाही. पण मी असं 1-2 पुस्तकात वाचलं आहे की तिथे सगळं एक शिवमंदिर होतं. सॉरी, तुम्ही पुढे या ना, मला ऐकू येत नाही. नागपूरमध्ये काढायचं असेल तर मला वाटतं काही 2-3 व्यक्ती माझ्या संपर्क, तुम्ही तुमचा नंबर देऊन ठेवा ज्यांना इच्छुक स्कॅनवाले आहेत. जेव्हा कधी ते सेंटर कार्यान्वित होईल तुम्हाला फोन येईल, मग तसं करता येईल. आपल्यापैकी कोणी हीलर्स आहेत का? रेकी मास्टर्स किंवा अक्यूशास्त्रवाले, अक्यूपंक्चर करणारे? अच्छा, आप है. अच्छा अच्छा. तर हा विषय त्यांना माहितीच आहे, कारण त्यांचा हा अभ्यास असतो. फक्त पुराव्यानिशी बघणं हा त्यांच्यासाठी मोठा प्रश्न असतो की हे बघायचं कसं, चक्र आणि नाड्या पेशंटला दाखवायच्या कशा. तिथे ही टेक्नॉलॉजी खूप कामी पडते. आणि आपली सगळी रूढी परंपरा ऋषींनी जी आहे त्याच्या मागचं विज्ञान जर आपल्याला माहीत झालं तर आपण जास्त श्रद्धेने करतो. ती एक जी म्युझिक थेरपी मी दाखवली, त्यांच्या गुरूंनी सांगितलं की तुला ही व्याधी होणार आहे, तू हे चक्राचं गाणं 2-3 वेळा 1-3-7 तुला वेळ असेल त्याप्रमाणे काचेच्या पेल्यात पाणी घेऊन तू ते ऐक, मोठ्याने ऐक, म्हणजे तू पण ऐकशील आणि ते पाण्याला पण ऐकवलं जाईल. ते म्हणाले अहो असं काही असतं का? मी म्हटलं घेऊन या, तुमच्या घरून ग्लास घेऊन या, पाणी घेऊन या. मोबाईलमध्ये गाणं आणलं, मी त्या अगोदर पाण्याचा स्कॅन केला. आपल्याला पाण्याचा स्कॅन हा नेहमी निळ्या रंगात दिसतो. ते मोबाईलचं गाणं त्या आणि एकदाच ऐकवलं आणि पुन्हा स्कॅन केला, मला हिरवा रंग मिळाला. मी म्हटलं ते पाणी नाही, ते औषध आहे. आणि हा पुरावा त्यांच्यासाठी इतका श्रद्धेचा विषय बनला की त्यांनी ते नियमित केलं आणि जी काही मोठी व्याधी येणार होती ती गेली असं आपण म्हणू शकतो. आणि आज सुद्धा म्युझिक थेरपी मध्ये चेन्नईमध्ये काही एडी आणि ADHD म्हणजे ज्याला आपण काय म्हणू, अटेन्शन डिफिशियन्सी किंवा मंद बुद्धीच्या मुलांवर आज ओंकार आणि हे प्रयोग सुरू झालेले आहेत. कंपन शक्ती त्यांना साधली जाते. आणि विदेशामध्ये तर याच्या पुढे म्हणजे कलर थेरपी आहेत. तिथे जिथे जिथे मंदिर आहेत तिथे एक एक प्रार्थना, ज्याला गृह म्हणतात, एक एक रूम मध्ये एक एक कलर भरलेला आहे, म्हणजे त्याच रंगाचे दिवे असतात. तुम्हाला थोडा वेळ कमीत कमी कपड्यात तिथे 20 मिनिटं थांबायचं असतं. मग तो हिरवा रंग असेल, निळा रंग असेल, पिवळा रंग असेल, आणि तुम्हाला काही दिवसानंतर तुमचे काही ब्लड टेस्ट वगैरे नॉर्मल होताना बघितलेलं आहे. म्हणजे ही कंपन शक्ती आपल्या शरीरावर फार चांगली काम करते. पण याचबरोबर नकारात्मक शक्ती पण काम करते. म्हणजे तुमचे मोबाईल, तुमचे असलेले टॉवर्स, टीव्ही टॉवर्स,
हे सगळं मायक्रो मोबाईलचे टॉवर्स, तुमच्याकडे असणारे लेटेस्ट गॅजेट्स, तुमचा टीव्ही, तुमचा कम्प्युटर, हे सगळे नकारात्मक ऊर्जेचे त्याच्यावर आपला परिणाम होतो आणि ते पण पुढे पुढे या प्रयोगातून सिद्ध होणार आहे. पण आपल्याला तिची एवढी सवय लागलेली आहे. आजच स्वामीजी एक केस सांगत होते की नुसत्या मोबाईलमुळे तो 12 का 13 वर्षाचा मुलगा टोटल पॅरालाइज झालेला आहे. ती इतकी त्याने आपला विशुद्धी चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्त्र चक्र इतकं करून घेतलंय, कारण तोच एक विषय, दुसरा काही विषय नाही. 8 ते 12 तास मोबाईल. आज तो पोरगा सगळं त्याचं भान हरवलेलं आहे त्याने. तो नुसता गोळा झालेला होता, गोळा मासाचा, पण काही ट्रीटमेंटमुळे तो आता ॲटलिस्ट डोळ्यात तुमच्याकडे बघायला तरी लागला आहे. तर जशी सकारात्मक ऊर्जेचा आपल्यावर परिणाम होतो तसा नकारात्मक ऊर्जेचा होतो. आणि या विश्वामध्ये नकारात्मक शक्ती जास्त आहे की सकारात्मक शक्ती जास्त आहे? या विश्वामध्ये अंधार जास्त आहे की उजेड जास्त आहे? मुळीच नाही साहेब. फक्त प्रकाश पोचतो तिथपर्यंतच प्रकाश आहे, बाकी सगळं विश्व अंधारात आहे. आणि क्वांटम फिजिक्स म्हणजे पराभौतिक शास्त्र आपल्याला काय सांगतं माहितीये का? चालेल ना 5 मिनिटं? की नकारात्मक शक्तीला दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करावा लागत नाही, सकारात्मक शक्तीला जवळ घेण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. कारण आपल्याला क्लासिक फिजिक्स मध्ये आपण काय शिकलोय? 2 चुंबक नॉर्थ आणि साऊथ पोल एकत्र केले तर ते चिकटतात, आणि नॉर्थ आणि नॉर्थ पोल जवळ आणले तर ते लांब जातात. भौतिक शास्त्रात अगदी उलट आहे. 2 नकारात्मक शक्ती लवकर अट्रॅक्ट होतात, 2 सकारात्मक शक्ती लवकर अट्रॅक्ट होतात. म्हणून ज्यांना वाईट कामं करायचे त्यांचा ग्रुप वेगळा असतो, तिथे लवकर लोक गोळा होतात. आणि एक लक्षात घ्या, जर तुम्हाला एखादी व्याधी झाली असेल मोठी, तर तुमच्या परिसरात, तुमच्या नातेवाईकात, तुमच्या मित्रमंडळाच्या नातेवाईकात कोणाकोणाला झाले याची माहिती तुमच्याकडे सहज येते. तुम्ही बघा, आठवा. माझंच उदाहरण सांगतो. मला डेंग्यू झाला होता 4 वर्षापूर्वी आणि मी गेलो डॉक्टरांकडे. त्यांनी ब्लड ठेवलं होतं की तुम्हाला डेंग्यू झालाय. मग म्हटलं मी येतोय 2 दिवसांनी रिपोर्ट घ्यायला. ते म्हणाले, रिपोर्ट देतानाच ते डॉक्टर म्हणाले, अहो डॉक्टर काय सांगू, तुमच्या सोसायटीमधले अजून 2 आले बरं का माझ्याकडे, जरा लक्ष द्या. मी म्हटलं ठीक आहे, मी 2-3 दिवस आराम करणार आहे, छान आयसोलेट राहायचं, आपल्या खोलीत शक्यतो संपर्क कमी करायचा. करत होतो, पण त्याच्यामध्ये ना प्लेटलेट चेक करायचं म्हणून मी परत 4 दिवसांनी गेलो. 4 दिवसांनी गेलो तर आलो बाहेर टेस्ट देऊन, काय डॉक्टर 4 दिवस दवाखाना बंद आहे तुमचा? मी म्हटलं हो, थोडासा डेंग्यूचं काम कर. अहो काय सांगू, माझ्या पण त्या 2 नातेवाईकांना डेंग्यूच झालेला होता. म्हटलं बरं, मी विचारलेलं नाहीये पण तुम्हाला. त्याच्यानंतर पुन्हा 7 दिवस गेले आणि मग परत मी ब्लड टेस्ट घ्यायला गेलो, परत बाहेर आलो. अहो डॉक्टर काय तुमचा 8 दिवस बंद आहे दवाखाना? मी म्हटलं अहो माझा डेंग्यू झाल्यामुळे मला आराम करायला सांगितलं. अहो काय सांगू डॉक्टर, तुम्ही आराम करा, आमचे ते गेले. म्हटलं मी जाणार नाहीये. म्हणजे नकारात्मक शक्तीला आमंत्रण द्यावं लागत नाही, कारण ती विश्वात जास्त आहे. असो, आपण थांबूया. आणि धन्यवाद. इथल्याना मी धन्यवाद देतो की असा हा विषय यांनी इथे मला आणलं, माझा सगळा खर्च त्यांनी केला. धन्यवाद पुन्हा एकदा. धन्यवाद डॉक्टर. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने परमपूजनीय विष्णुदास स्वामी महाराज अध्यात्म साधना केंद्र कर्वेनगर यांच्या माध्यमातून आपण हा आज कार्यक्रम इथे घडवून आणला. अतिशय उत्कृष्ट प्रकाराने डॉक्टरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. आपला सुख आणि हा जो दिसतोय हा देह, या दोन्हीमधला फरक आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने आणि खूप खोलामध्ये जाऊन त्यांनी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. आपण बऱ्याच गोष्टी इथे त्या निमित्ताने ऐकल्या, आपल्याला बऱ्याच गोष्टी कळल्या आपल्या देहाबद्दल, आपल्या सूक्ष्म देहाबद्दल. डॉक्टरांचं अनेक अनेक आभार या निमित्ताने. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला जे आपल्याला अध्यक्ष लाभले होते डॉक्टर सराफ,
त्यांचंसुद्धा मी आभार व्यक्त करतो. त्यांनीसुद्धा वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला होकार दिला. त्यांना जेव्हा निमंत्रण द्यायला गेलो तेव्हा त्यांनी यायचं कबूल केलं आणि ते कार्यक्रमाला उपस्थित होते. आता त्यांना काही काम होतं म्हणून ते निघून गेले. त्याच्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर हजारे हे सुद्धा पूर्ण वेळ या कार्यक्रमाला इथे उपस्थित आहेत आणि त्यांनी आपल्याला सुरुवातीलाच मार्गदर्शन पण केलं. अतिशय चांगल्या प्रकारे आयुर्वेदिक आणि सायन्स हा जो भाग आहे म्हणजे अध्यात्म आणि विज्ञान या दोन्हीच्या माध्यमातून सांगड कशी त्यांनी घातली हे पण आपल्याला त्यांनी व्यवस्थित आपल्याला सांगितलं आता की अध्यात्म आणि विज्ञान या दोन्हीची सांगडच आभा मंडळाच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला सांगितली. त्याचप्रमाणे डॉक्टरांच्या सोबत ज्या आलेल्या आहेत स्नेहल कोपरगावकर यांचे सुद्धा मी आभार इथे व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी आपल्याला गजानन मंदिर हे जे सहकार नगरचं जे गजानन मंदिर आहे यांनी जागा उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचेसुद्धा आभार मानतो. या कार्यक्रमाचं जे संचालन आहे ते संचालन सौ मोहरे यांनी अतिशय उत्कृष्टपणे केलं आणि त्यांचे पण यानंतर त्यांनाच मी विनंती करतो की त्यांनी पसायदान इथे होईल आणि त्याच्यानंतर कार्यक्रम संपेल. कार्यक्रम संपल्यानंतर इथे पन्ह्याची व्यवस्था केलेली आहे. सगळ्यांनी पन्हं घ्यायचं आणि नंतरच इथून जायचं आहे. धन्यवाद. डॉक्टरांचं लेक्चर आपण पुन्हा उद्या नेल्को सोसायटीचं गणेश मंदिर जे आहे त्या ठिकाणी पसायदानाने आपण कार्यक्रमाची सांगता करू. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलले जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो तिन्ही लोकी भजी जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टाय दृष्ट विजये होवावे जी येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसाहो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखी